नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपलं स्वागत. तुम्ही पाहताय जय महाराष्ट्रचा विशेष कार्यक्रम. आजचा आमचा विशेष कार्यक्रम आहे विनोद का अपमान. कारण अपमान भारतरत्नांचा करण्यात आलेला आहे. सचिन तेंडुलकर आणि लता मंगेशकर दोघेही भारतरत्न आहेत. सचिन तेंडुलकर राज्यसभेचे खासदार आहेत आणि तन्मय भट्ट नावाच्या एका विनोदी कलाकाराने, हास्य कलाकाराने काही अश्लील भाषा वापरून या दोघांचाही अपमान केलेला आहे. अशी प्रतिक्रिया जी आहे ती सर्वसामान्यांमध्ये आहे. मात्र हा विनोद आहे का हा अपमान, यावरती आपण चर्चा करणार आहोत. मात्र पहिल्यांदा आपण काय नक्की हे प्रकरण आहे ते देखील पाहणार आहोत. तन्मयने केलेला हा विनोद आहे फक्त का हा भारतरत्नांचा अपमान आहे? आपण लक्षवेधी मुद्द्यांकडे नजर टाकणार आहोत. कोणत्या मुद्द्यांवरती आज आपण मुख्यतः चर्चा करणार आहोत? पहिला मुद्दा आहे भारतरत्नांबाबत असं बोलणं योग्य आहे का? तन्मय भट्टवर कारवाई व्हायला हवी का? आणि तन्मयने जे काही केलेलं आहे त्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य असं म्हणायचं का? आमचा प्रश्न काय आहे तो देखील तुम्ही पहा, जेणेकरून तुम्ही आमच्या ट्विटरवरती तुमची मतं नोंदवू शकता. प्रश्न असा आहे, तन्मय भट्टचा विनोद अपमानच आहे का? ज्या प्रकारची भाषा सचिन तेंडुलकर आणि लता मंगेशकर यांच्याबद्दल वापरण्यात आलेली आहे, हा विनोद अपमानच आहे का? तुमची मतं तुम्ही नोंदवू शकता आमच्या ट्विटर हँडलवरती. मात्र आपण मुख्यतः चर्चा करणार आहोत की तन्मयने जे काही केलं, जो काही त्याने एक स्पूफ बनवला होता, हा विनोद म्हणायचा का अपमान म्हणायचा? माझ्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हास्य कलाकार सुनील पाल. सुनीलजी स्वागत आहे. सौमित्र पोटे आपल्यासोबत आहेत, सिने समीक्षक आहेत. तर माझ्याबरोबर स्टुडिओमध्ये आहेत आमचे मॅनेजिंग एडिटर निलेश खरे. स्वतः निलेश एक कार्टुनिस्ट आहेत आणि कार्टुनिस्ट म्हणून जेव्हा व्यंग करतात तेव्हा अशा प्रकारचा अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणायचा का, हा प्रश्न मी त्यांना विचारणार आहे. मात्र पहिल्यांदा मी सुनील पाल यांच्याकडनं सुरुवात करतो. सुनीलजी, चर्चेला आपण सुरुवात तुमच्यापासून करतोय कारण तुम्ही एक कॉमेडियन आहात, एक हास्य कलाकार आहात. तन्मय देखील एक हास्य कलाकार आहे, एक कॉमेडियन आहे. मात्र कुठेतरी आपल्या हास्यामध्ये, आपल्या विनोदामध्ये किंवा व्यंगामध्ये पातळी ओलांडली असं तुम्हाला वाटतंय? मैं हिंदी में बोलूँगा. मुझे ऐसा लगता है कि ये जानबूझ के उन्होंने बनाया, तन्मय ने, ये सोच के कि मैं टैलेंटेड तो हूँ नहीं, मेरे पास कोई टैलेंट तो है नहीं कि जिसकी वजह से मेरे टैलेंट को लोग सलाम करेंगे या मुझे चांस मिलेगा या मुझे कोई सेलिब्रिटी स्टेटस मिलेगा. तो कुछ ऐसा करता हूँ जिसका शॉर्टकट से मेरा नाम हो जाए. तो पिछली बार भी इन्होंने एआईबी किया था, जहाँ पर अपनी माँ और बहन सामने बैठी थी, उनको भी गालियाँ दी थी और खुद भी गालियाँ खाई थी और बड़ा इनका नाम हुआ था. उसके बाद इतना नाम हुआ था इनका कि स्टार प्लस जैसे चैनल पर इनको एक प्रोग्राम मिल गया था. तो ये जो एक अब बिग बॉस भी इनको फ़ोन करेगा 100%, क्योंकि वो ढूंढते रहते हैं ऐसे ऐसे नमूने कि जो समाज का जो दुश्मन है वो बिग बॉस का दोस्त है. तो मुझे ऐसा लगता है कि ये जो सारी चीज़ें हैं, अब उसने वीडियो बनाया होगा, वो 100% 3-4 दिन के लिए कोकीन खा के सो गया और किसी का फ़ोन नहीं उठाएगा, कुछ नहीं करेगा. 4 दिन के बाद देखेगा कि चर्चा शांत हो गई और मैं गर्म हो गया. उसके बाद इसको ऑफर आने शुरू हो जाएंगे. लोग क्या करेंगे? माफ़ी मंगवाएंगे या कुछ कोई केस कर देगा, कुछ हो गया ऐसा. इनकी मोटी, वैसे भी इसकी चमड़ी बहुत मोटी है, मोटी चमड़ी का आदमी, इसका कुछ नहीं होने वाला. लेकिन ये है कि मैं समझता हूँ कि जैसे किसी शायर ने कहा था, निदा फाजिल साहब ने, कि घर से मस्जिद है दूर चलो ये कर ले, किसी रोते हुए बच्चे को हंसाया जाए. अगर किसी को हंसाना इबादत है और किसी को खुश करना या लाफ्टर लेना अगर ईश्वर की प्रार्थना है, तो ईश्वर की नज़र में ये बहुत बड़ा गुनाह है और समाज के हिसाब से बहुत बड़ा गुनाह है. समाज आज 90% लोग जो है सचिन तेंदुलकर को, क्रिकेट के जितने लोग हैं वो सब भगवान मानते हैं. लता जी को सुरों की देवी माना जाता है. ऐसे देवी देवताओं का अपमान, जो हमारे आइडल है, उनका अपमान करके ये आदमी अगर ये सोचता है कि मैं सक्सेस पा लूँगा, तो मुझे ऐसा लगता है कि ये कहीं ना कहीं शॉर्टकट, अगर ये सक्सेस हो गया ये फॉर्मूला, जो कि धीरे धीरे सक्सेस होता नजर आ रहा है मुझे. शॉर्टकट फेमचा हा फॉर्म्युला आहे का? आपण निलेश खरेंकडे जाऊया. निलेश, मला तुमच्याकडे यायचंय कारण तुम्ही स्वतः एक कार्टुनिस्ट आहात. जेव्हा तुम्ही व्यंग करता तेव्हा त्या व्यंगाला एक मर्यादा असते, व्यंगातून टीका केली जाते, समाजाला एक काहीतरी मेसेज दिला जातो. या ठिकाणी सुद्धा एक फॉर्मॅट कॉमेडी मधून सुद्धा तुम्ही जे आहे ते व्यंग करू शकता, लोकांची जी आहे ती थोडीशी टर उडवू शकता, पण ती मर्यादेमध्ये राहिली पाहिजे. कुठेतरी तुम्हाला असं वाटतं की मर्यादा आता ओलांडत चाललेल्या आहेत अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली?
अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली गेल्या काळामध्ये तिवारी नावाचा एक व्यंगचित्रकार अशा स्वरूपामध्ये असंवैधानिक अशी चित्र काढताना पाहायला मिळाला आणि त्याच्याविरुद्ध देशद्रोहाअंतर्गत कारवाईचं हत्यार जे आहे ते सरकारनं उगारलं. मात्र तिवारीवर देशद्रोहाअंतर्गत कारवाई व्हावी का यावरून वाद झाला आणि मग तिवारीला सोडून देण्यात आलं. मात्र ज्यावेळेला आपण संवैधानिक गोष्टींचा किंवा भारतरत्नासारखी जी प्रतिष्ठित व्यक्ती आहे त्याच्यावर एखादी भाष्य करतोय किंवा व्यंग निर्माण करतोय, त्या व्यंगाची परिभाषा जी आहे ती एका मर्यादित असणं गरजेचं आहे. ती मर्यादा ओलांडली जाते हे सातत्यानं पाहायला मिळतं आहे. मुळात व्यंगचित्र हा जो शब्द आहे त्यात व्यंग्य असा शब्द आहे, व्यंग नाही आहे, तो व्यंग्य चित्र असा शब्द आहे. व्यंग्य काय आहे तर शारीरिक व्यंग जे असतं ते व्यंग, जो शरीरातला व्यंग असतं त्याला व्यंग म्हटलं जातं आणि जे शाब्दिक असतं ते व्यंग्य असतं. आणि त्यामुळे शाब्दिक पातळीवर ज्यावेळेला विनोद होतो त्यावेळेला तो बिटवीन द लाईन असा असावा, तो कधीही थेटपणे कोणाला बोचेल असा नसावा, असं साधारण एक ढोबळ मानाने वर्तणुकीची एक आचारसंहिता असते. मात्र ही आचारसंहिता जी आहे ती कलाकार ज्यावेळेला ओलांडतो त्यावेळेला ते अश्लील होतं, विभत्स होतं. आणि तीच अश्लीलता, तीच विभत्सता ही साधारण AIBच्या अनेक कार्यक्रमांमधून पाहायला मिळते. आणि सुनीलजी जसं म्हटले, मुख्यतः पब्लिसिटी स्टंट गेल्या काळामध्ये 6-8 वर्षभरामध्ये AIBला मोठी पब्लिसिटी मिळालेली नव्हती आणि आता पुन्हा असं काहीतरी विचित्र करायचं, अश्लील करायचं, विभत्स करायचं आणि त्यातून पब्लिसिटी मिळवायची आणि जास्तीत जास्त हिट्स यूट्यूबवर घ्यायचं आहे आणि स्वतःची पॉप्युलरिटी वाढवून घ्यायची, हाच प्रयत्न मुख्यतः या ठिकाणी AIBच्या माध्यमातून पाहायला मिळतो. म्हणजे फक्त शॉर्ट ऑफ फेम साठी कुठेतरी हा प्रयत्न केला गेला. सौमित्र, सगळ्यात महत्त्वाचा तुला एक प्रश्न आहे. तू स्वतः जे आहे ते चित्रपट समीक्षक आहेत. AIB आपण पाहिलं तर गेल्या 3-4 वर्षामध्ये AIBचं नाव झालं. त्याच्या आधी AIBचं नाव कोणाकडेच नव्हतं. मुंबईमध्ये एक कार्यक्रम झाला होता, त्या कार्यक्रमामध्ये ज्या प्रकारची भाषा वापरली गेली त्यानंतर AIBच्या विरोधात गुन्हे दाखल झाले. मात्र AIBला ह्यामधनं एक पब्लिसिटी मिळाली, ज्या पब्लिसिटीचा AIBने जो आहे तो त्यांच्यासाठी, त्यांच्या पब्लिसिटीसाठी वापर करण्याचा चांगलाच प्रयत्न केला. हां, म्हणजे कुठेतरी पब्लिसिटीसाठी हे हत्यार जे आहे ते अशा प्रकारचं स्पूफ बनवणं किंवा अशा प्रकारचे विरोध करणं किंवा अशा प्रकारे लँग्वेज वापरणं हे पब्लिसिटीचं हत्यार म्हणून आता वापरलं जातं का AIB कडून? नाही, बेसिकली 2 गोष्टी मला इथे क्लिअर करायच्यात की तन्मयनी जी भाषा वापरली ती अश्लील नाही आहे, ती असभ्य आहे. म्हणजे त्याच्या बोलण्याचं मी समर्थन अजिबातच करणार नाही. पण भारतरत्न मिळालंय म्हणून कोणी कोणाचं अशी टिंगल चेष्टा म्हणू किंवा गंमत करू नये का, तर जरूर करावी. तो प्रत्येकाचा अधिकार आहे, तो त्या अभिव्यक्ती स्वातंत्र्य असं मला वाटतं. पण असं स्वातंत्र्य घेताना त्याला एक डिग्निटी असायला पाहिजे, त्याला एक मर्यादा असायला पाहिजे. निलेश म्हणाला त्याप्रमाणे मला इथं आवर्जून उल्लेख करायला लागेल की काही महिन्यांपूर्वी मिक्ता अवॉर्ड्स झाले होते परदेशामध्ये आणि तिथं लता मंगेशकरांची मुलाखत नाना पाटेकर घेत आहेत असं एक लघुनाटिका सादर झाली होती, ज्यामध्ये जितेंद्र जोशींनी नाना पाटेकरांचं काम केलं होतं आणि वैभव मांगले यांनी लता मंगेशकरचं काम केलं होतं. पण ती मुलाखत इतकी अफलातून झाली होती, इतकी सुंदर झाली होती. बरं, ती खूप सिरियस होती का, तर अजिबातच नाही. खूप कोपरघाळ्या मारणाऱ्या, खुसखुशीत, छान गंमत जम्मत धमाल इकडेही होती, पण त्याला एक डिग्निटी ठेवली गेली होती. इथं तन्मयनं करण्याला माझी ना नाही आहे, त्यानं करावं, ठीक आहे. पण त्याला जेव्हा तुम्ही अशा मोठ्या व्यक्तिमत्वांना हात घालता तेव्हा त्याला एक लिमिटेशन पाहिजे, त्याला भाषा सौंदर्य असायला पाहिजे काहीतरी. ही एक गोष्ट. दुसरी गोष्ट अशी की तन्मय भट हा काय प्रसिद्धीला चटावलेला आहे असं मला वाटत नाही, कारण त्याचे ट्विटर अकाउंट्स किंवा त्याचं फेसबुक जर तुम्ही पाहिलं तर त्याला ह्यूज फॉलोअर्स आहेत, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट अशी की सिनेमा बघणारा एक वर्ग असतो, TV बघणारा एक वर्ग असतो, तसा ऑनलाईन दुनियेमध्ये रमणारा खूप मोठा वर्ग आहे जो आता दिसत नाही आहे. पण यूथ जो आहे तो आता सगळा ऑनलाईनमध्ये रमला आहे आणि त्याला खूप मोठा फॅन फॉलोईंग आहे. कोणाला, AIBला आणि तन्मयला. ते नाकारून चालणार नाही. त्यानं असं का केलं त्याचं उत्तर आत्ता माझ्याकडे नाही, किंवा त्यांना अशीच भाषा का वापरली किंवा इतक्या लेवलवर ते का आलं. मुद्दा माझा एवढाच आहे की हे हास्यास्पदही नाही आहे. तो व्हिडिओ जर तुम्ही पाहिलात तर असं लक्षात येते की ही टिंगलही वाटत नाही आणि हे काहीतरी असं फारच वाईट आहे अशातलाही भाग नाही. म्हणजे मला असं वाटतं ते निग्लेक्ट करावं, हे फारच चीप लेवलवर गेलं आहे. आणि माझा आक्षेप त्या भाषेला आहे. उद्या भारतरत्न ज्याला मिळालं त्या सगळे एकत्र आलेत आणि त्याच्यावरनं काही व्यंगचित्राचं काय म्हणतात त्याला, व्यंग कॅरेक्टर्स उभी झालीत आणि त्याच्यावर काही कार्यक्रम होतोय तर होऊ दे ना, पण त्याला एक डिग्निटी असायला पाहिजे असं मला वाटतं. त्याला एक डिग्निटी असावी, त्याला एक व्यवस्थित भाषा असावी. आपण शिवसेनेकडे जाऊया. आपल्यासोबत उपस्थित आहेत किशोरी पेडणेकर, शिवसेनेच्या नगरसेविका आणि वरिष्ठ नेत्या आहेत. किशोरीताई, विनोद झालाय का अपमान? काही लोकांचं असं म्हणणं आहे की हा विनोद आहे, विनोदाप्रमाणे घ्यावा आणि फारसं त्याला जे आहे ते इम्पॉर्टन्स देऊ नये. मात्र राजकारण्यांचं असं म्हणणं आहे की हा भारतरत्नांचा अपमान आहे. तुमची काय प्रतिक्रिया आहे? आत्ता जे कोण बोलत होते त्यांचं नाव मला माहिती नाहीये.
मुळात म्हणजे अशा चर्चा जेव्हा घडतात त्यावेळेला एखादा वर्ग अशा बाजूनी असतो की आता त्यांनी जे सांगितलं की भारतरत्न आहे तर त्यांच्यावरती विनोद होता कामा नये असं काही नाही. काही मतांशी मी त्यांच्या सहमत आहे, परंतु हा जो कोण तन्मय आहे, मी आता ते AIBचं बऱ्याच वेळेला पाहिलेलं होतं. बराच ते बॉलिवूडची लोक अगदी त्याच्या प्रत्येक याला टाळ्या देत होत्या. म्हणजे इतकं अश्लील बोललं जात होतं. त्यामुळे विनोद हा कमरेखालचा नसावा, तसाच विनोद हा इतका पण एखाद्याच्या स्वतःच्या त्यांच्या इमेजला धक्का पोहोचेल एवढा तरी नसावा. आज भारतरत्न म्हणून त्यांचा तर आहेच गौरव, परंतु लता दीदी काय आणि सचिन काय, भारतरत्न नाही दिले तरी ते त्याच्यापेक्षाही मोठे होते. भारतरत्न हे आत्ता दिलं गेलं, बरोबर. पण त्यांच्या एकंदर जी कारकीर्द बघता इतक्या मोठ्या व्यक्तिमत्वाच्या लोकांना आपण अशा पद्धतीने बोलावं किंवा करावं. आणि मगापासून ज्या चर्चेमध्ये कळतंय की शॉर्ट टर्म प्रसिद्धी, कारण त्याच्या आधी पण एकाने कोणीतरी झालं की असं काहीतरी करतो आणि 8 दिवस फोन बंद करून बसतो. याचा अर्थ शॉर्ट टाइम प्रसिद्धीच्या मार्गावर आहे. असली कारटी यांना काहीतरी हे सजा झाली पाहिजे. मनसेनं हा मुद्दा हाती घेतलेला आहे आणि अगदी सायबर क्राईम पर्यंत तक्रार केलेली आहे. कोणत्याही परिस्थितीत अटक करा अशा स्वरूपाची मागणी होती आहे. मुख्यतः शिवसेना, कारण दोघी कलाकार जे आहेत, खेळाडू जे आहे सचिन सारखे, मराठी आहे आणि इथं मराठी अस्मितेचंही राजकारण केलं जात आहे. नाही, मला असं हे नाही वाटत की आपण असं कुठेतरी म्हणजे सचिनच्या जागी उद्या दुसरे असतं दोन्ही बिनी. पण आपण ज्या चर्चेनी करतोय म्हणजे मराठी आहे म्हणून नाही बोलायचं. ती इतकी उत्तुंग व्यक्तिमत्व आहे, त्या व्यक्तिमत्वाचा भान ठेवून त्यांनी ते करायला पाहिजे होतं भाष्य. ते न केल्यामुळे आज हा सगळा वादंग आणि हा जाणून बुजून त्यांनी निर्माण केलाय का? बरोबर, असं जाणून बुजून doubt निर्माण येतोय. केलाय का? सुनीलजी, मला तुमचा हाच प्रश्न आहे की अशा प्रकारे जेव्हा तुम्ही स्वतः एक कॉमेडी ऍक्टर आहात, तुम्ही जेव्हा एखादा स्किट करता किंवा तुम्ही जेव्हा एखादा ऍक्ट करता किंवा तो बनवता, तेव्हा तुम्ही हा नक्कीच विचार करत असाल की आपण कोणाची थट्टा करतोय, आपण कोणाची मस्करी करतोय, आपण कोणाबद्दल बोलतोय आणि आपण काय बोलावं. तुम्हाला असं वाटतं की प्रत्येक कलाकाराने याचं भान ठेवलं पाहिजे? 100% इसका ध्यान रखना चाहिए और यही वजह है कि अभी तक भी लोग ये कहते हैं कि कॉमेडी बहुत मुश्किल काम है. कॉमेडी इज़ अ वेरी सीरियस बिजनेस. सीरियस बिजनेस क्यों, किस मामले में? कि आप जो बोल रहे हो उसके बारे में ध्यान दो कि आप क्या बोल रहे हो, उसको लोग सुनेंगे किस तरह से, वो किस तरह से लिया जाएगा, उस पर लोगों का क्या असर होगा, ये ज़रा ध्यान देना जरूरी है. लेकिन ऐसे आलसी लोगों को उससे क्या मतलब है? उनको पब्लिसिटी मिल रही है, जैसे सर ने कहा कि उनकी अपनी ऑडियंस है, ठीक है, तो उनकी ऑडियंस के लिए जो उनको पसंद है वो करो ना. समाज में जो रिस्पेक्टेड लोग हैं जिनको तुमसे मतलब ही नहीं है, जो ऑलरेडी जिन्होंने मेहनत करके अपनी इज्जत कमाई, अपना नाम कमाया, उनको आप बीच में मत लाओ. मैं ये कहता हूँ कि आप नंगा नाचो, आप अपने बीच में घर में नंगे नाचो, अपने लोगों को नंगा नाचो. इनके प्रोग्राम अगर आप देखने जाते होंगे, शायद कभी जाइएगा देखने के लिए, आपको टिकट नहीं मिलेगी. और होता क्या उस प्रोग्राम में, कभी जाके देखिए. आप अगर इज्जतदार आदमी है तो आप अपने आप को आग लगा दोगे. स्टेज पे खड़े होकर ये तन्मय जैसे लोग, तन्मय खुद भी, मैंने उसका भी देखा है, इतनी गंदी बातें करते हैं, इतनी गंदी बातें करते हैं. और वहां पर जो लोग सो कॉल्ड जो ऑडियंस आई है वो इस बात पे हंसती है खुल के. या तो उनको कोई फर्क नहीं पड़ता इसलिए हंसती है, या दूसरा कारण ये भी हो सकता है कि यार हम आ गए, हम नहीं हंसेंगे तो हमारा बाजू वाला हमें बेवकूफ समझेगा. तो अगर गाली भी पड़ रही तो भी हंस रहे हैं. और वो खुले हम बोलता है, ए बेब्स यू आर लुकिंग लाइक, ओ वाओ सेक्सी, ये वाओ कम ऑन, वन नाइट स्टैंड, इस टाइप की बातें करता है. और लड़कियां खुश, लड़के खुश. मैं कहता हूँ वो उनका अपना कल्चर होगा, उसमें कोई हमें कोई प्रॉब्लम नहीं. तुम ऑनलाइन रहो, तुम हमेशा लाइन में ऑन रहो, हमें उससे कोई प्रॉब्लम नहीं. लेकिन जो एक समाज, एक तबका, 90% तबका जो हमारे हिंदुस्तान का, वो इमोशनल है, वो सम्मान करना जानता है, भावनाओं को समझना जानता है. हमें उनकी भावनाओं का आज तक हमने जितने शोज़ किए, मैं पिछले 20 साल से इस लाइन में हूँ. जॉनी लीवर साहब पिछले 40 साल से इस लाइन में, कभी भी उन पर उंगलियां क्यों नहीं उठी, कभी भी कोई उंगली क्यों नहीं उठी. चार्ली चैपलिन जिंदगी भर लोगों को हंसाते रहे. उन्होंने, उनके ऊपर कभी भी कोई, आज उनको देवताओं की तरह पूजा जाता है. उमर शरीफ, इनको लोग रिस्पेक्ट करते हैं. तो ऐसी रिस्पेक्ट
ऐसा नाम कमाने के लिए मेहनत करनी पड़ती है और वो इनसे होती नहीं है. बरोबर. इस वजह से मेहनत होत नाही. निलेशजी, मी तुमच्याकडे येतो. ज्या प्रकारे सौमित्रांनी सांगितलं की ह्या लोकांचा एक वेगळा ऑडियन्स आहे आणि खरं तर आपण या गोष्टींचा जो आहे तो फारसा मोठा मुद्दा बनू नये, यांना सोडून द्यावं. तुम्हाला असं वाटतं की या लोकांना निग्लेक्ट करायला पाहिजे अशा लोकांना? नाही, मुख्यतः ऑडियन्स आहे तो कुठे आहे, तो ऑनलाईन आहे. ऑनलाईन म्हणजे कुठे आहे, तर तो यूट्यूबवर आहे, हॉटस्टारवर आहे. हॉटस्टार म्हणजे स्टार्सचा एक वेगळा प्लॅटफॉर्म जो आहे, त्यावर यांना सिरीजच मिळालेली आहे पूर्ण AIBला. त्या माध्यमातून लाखो फॉलोअर्स, सबस्क्रायबर्स बेसिकली, आणि त्यांना मिळणारे क्लिक्स, यातून पैसा निर्माण होतो. आणि त्यामुळे आज जरी लाखो फॉलोअर असले तरी आज व्ह्यूवर तिथे आहे का, किती व्ह्यूवर्स येतोय, आणि ज्या वेळेला तो आकडा पडायला लागतो, ज्यावेळेला व्ह्यूज कमी व्हायला लागतात, त्यावेळेला गिमिक करावे लागतात. मग गिमिक काय करावं लागतं, तर खोटी पब्लिसिटी मिळवावी लागते. काहीतरी चुकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या हेडर्समध्ये, स्लग्समध्ये, टॅग्समध्ये लिहून लोकांना जास्तीत जास्त आपल्याकडे आकर्षित करावं लागतं. आणि तोच आकर्षित करण्याचा प्रयत्न जो आहे हा मुख्यतः AIB या निमित्तानं करत आहे. पण आता आपण चर्चा करतोय, आपणही त्यांना पब्लिसिटी देतोय या निमित्तानं. मात्र त्यांना हे कळायला हवं की यांना कुठे ना कुठे व्यसन घालण्यासाठी, मुख्यतः आपण पब्लिसिटी देण्यासाठी म्हणून हा कार्यक्रम करत नाही आहोत, तर त्यांना व्यसन घालता यावं सायबर क्राईमने किंवा कोणत्या ना कोणत्या एका विशिष्ट आचारसंहितेनं यांना कसं व्यसन घातलं जाईल यावर मुख्यतः या ठिकाणी उपाययोजना ज्या आहे त्या होणं गरजेचं आहे. करणं गरजेचं आहे. आपण थेट SM रंजन यांच्याकडे जाऊया. SM रंजन राष्ट्रवादीचे आहेत. SM रंजनजी, तुम्हाला हाच माझा प्रश्न आहे की ह्यांना तुम्ही व्यसन कसे घालणार? अशा प्रकारचे जेव्हा एखादा व्हिडिओ बनवला जातो तेव्हा हा यूट्यूबवरती टाकला जाईल किंवा ट्विटरवरती शेअर केला जाईल, सोशल नेटवर्किंग साईटवरती हा लाखो लोकांच्या हातामध्ये एका क्लिकमध्ये मिळून जातो. असे जेव्हा व्हिडिओ अपलोड होतात, जेव्हा स्पूफ्स अपलोड होतात, तेव्हा तुम्ही यांना व्यसन कसं घालणार? यांना तुम्ही थांबवणार कसं? थांबवायसाठी आपल्याकडे खूप काही रस्ते आहेत. जसं आता निलेशजी म्हणत सायबर क्राईम खूप काही करू शकतं. हे सगळं सांगण्याआधी मी एवढं आपल्याला पहिलं सांगू शकतो, कोणी शिंतोड ओरडलं म्हणून ती माणसं छोटी होत नाहीत, ती महान लोक आहेत. जसं लता दिदींबद्दल बोलले, लता दिदी संगीत क्षेत्रातले आमचं दैवत आहेत, महाराष्ट्राचं दैवत आहेत. राष्ट्रीय पातळीवर बघायला जायला तर आज आपल्या भारतरत्न मिळवलेल्या अशा मोठे व्यक्तिमत्व आहे. तसंच मी सचिनच्या बाबतीत बोलीन. सचिन आमचं महाराष्ट्राचं पण दैवत आहे, देशाचं दैवत आहे आणि इंटरनॅशनल लेवलचा एक चांगला खेळाडू आहे. त्यांच्यावर ज्यांनी जे केले ते सवंग प्रसिद्धीसाठी केलेलं आहे. ह्या अशा लोकांना जर त्वरित उचलून जर आतमध्ये नाही टाकलं तर हे असे प्रकार घडत राहतील. आणि हा एकटा करत नाही आहे, हे करण्यामागे काहीतरी मोठं कुमांडर असलं आणि त्याच्या मागचा जो मेन माणूस आहे तो शोधला पाहिजे. तिथपर्यंत ह्या गोष्टी कमी होणार नाही असं माझं मत आहे. तिथपर्यंत या गोष्टी कमी होणार नाही. सौमित्र, मी तुमच्याकडे येतो. ज्या प्रकारे आपण पाहतोय AIBची गेल्या काही वर्षातली एक पॉप्युलॅरिटी, AIBच्या विरोधात पहिल्यांदा केस दाखल झाली. काही लोकांनी अशी कमेंट दिली की AIB हा वेगळा प्लॅटफॉर्म आहे, त्या वेगळ्या प्लॅटफॉर्मच्या विरोधात तुम्ही का कारवाई करताय? मुंबई पोलिसांनी कुठेतरी त्यावेळेला कारवाईमध्ये आपला हात आखडता घेतला होता. हे प्रकरण कोर्टामध्ये आहे. कोर्टामध्ये असूनही या प्रकरणामध्ये काही अजून डायरेक्टिव्ह नाही. असे जर प्रकार होत असतील तर तुम्ही यांना कसं थांबवणार? तुम्ही या ऑनलाईन प्लॅटफॉर्मला जे आहे ते कसं व्यसन घालणार? कारण सरकारने याच्यामध्ये कारवाई करायला हवी किंवा हायकोर्ट किंवा जे न्यायालय आहे, न्यायालयाने या प्रकरणामध्ये जे आहे ते आता एक वेगळा स्टँड घेतला पाहिजे, असं तुम्हाला नाही वाटत? आयडियली त्या प्रकरणाची चौकशी होऊन त्याचा निकाल लागला पाहिजे असं मला वाटतं. पण इथं दोन गोष्टी एक महत्त्वाच्या मला अशा वाटतात की तन्मयनी जे केलं ते चांगलं वाईट, ते वाईटच केलं आहे. त्याची भाषेचं मी अजिबात समर्थन करत नाही, पहिली गोष्ट. पण आपण कितीही म्हणालो तरी एक वेगळ्या पद्धतीची मेंटॅलिटी सध्या आकार घेऊ लागली, हे आपल्याला नाकारून चालणार नाही. म्हणजे आपल्याला इमोशनली जर असं वाटत असलं की असं व्हायला नाही पाहिजे, तरी पण एक मोठा वर्ग, जसं सुनीलनी सांगितलं तसं मोठा वर्ग त्याकडे आकर्षित होणारा पण जो बनायला लागला आहे, त्याचं तुम्ही काय करणार याचा विचार आपल्याला करायला लागेल, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, तंत्रज्ञानाचा एक फार मोठा शाप म्हणूया आपण की जो अशा पद्धतीनं आता दिसतोय. जसं फोटो आणि फोटोशॉप आल्यानंतर मग अतिशय अश्लील चित्रांना नट्यांचे फोटो लावून ते सर्क्युलेट करणं, हे प्रकार सुरू झाले. ते आपण बघतोच. त्याच्यावर कोणीच ऑब्जेक्शन घेत नाही. का घेत नाही? त्या पण नट्या मोठ्याच आहेत, पण ठीक आहे, त्याचे ऑब्जेक्शन कोणी घेत नाही, ते आपण बघतो, मजेत सोडून देतो. हा व्हिडिओही त्याचं पुढचं रूप आहे. उद्या पहिल्यांदा आपल्याला बाहुल्या दिसायला लागल्या व्यंगचित्राच्या, त्याच्यानंतर कार्टून दिसायला लागले, हे असं होत होतं. आता पुढे आपल्याला असं दिसणार आहे, असं काहीतरी. हे आपल्याला नाकारून चालणार नाही आहे. फक्त आता मुद्दा एवढाच आहे की अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार पण आपण एकीकडे करतो, जो लोकशाहीने आपल्याला दिलेला आहे, आपण तो करणारच आहोत.
त्याच वेळेला अशा पद्धतीचे सभ्यतेचे काही एक निकष असायला पाहिजेत, तेही प्रत्येकानं मनोमन आखून घेतले पाहिजेत, ते कुठे लिखित नसतात. ह्याची सांधणी कशी करायची हा राजकीय नेत्यांच्या पुढचा आणि कोर्टाच्या पुढचा सगळ्यात मोठा आता चॅलेंज असेल असं मला वाटतं. बरोबर. किशोरी, मला हाच प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. सध्या तुम्ही सरकारमध्ये आहात. ह्या संपूर्ण प्रकरणामध्ये आता सरकार काय कारवाई करणार आहे? कारण मुंबई पोलिसांचं असं म्हणणं आहे की आम्ही फक्त यूट्यूब आणि इतर सोशल नेटवर्किंग साईट्सला लिहू आणि सांगू की हा व्हिडिओ ब्लॉक करा. मात्र सरकार म्हणून तुम्हाला आता जे आहे ते एक मेजर्स उचलायला लागतील. अशा प्रकारचे व्हिडिओज असतील, स्पूफ्स असतील किंवा अशा प्रकारची भाषा असेल, ही थांबवायला आता सरकार म्हणून तुम्हाला कारवाई करायला लागेल. निश्चित मला वाटतं आपले जे मुख्यमंत्री आहे संवेदनशील, ते याच्यावरती विचार करतील. कारण हा आत्ता जसं सांगितलं गेलं, हा काय आत्ताचा एक प्रयोग नाही, अशा अनेक वेळा प्रयोग झालेले आहेत. परंतु आज जो काही त्याच्यावरचा जो कळस केला आहे आणि त्याच्याकडे जर दुर्लक्ष केलं तर ह्याच्यापेक्षाही अजून घाणेरडे होत राहतील. आणि म्हणून याच्यावरती सायबर जे क्राईम आहे त्या लोकांनी त्याच्यावर लक्ष घातलं पाहिजे आणि वेळीच या अशा तन्मयीसारख्या मुलाला आळा घातला पाहिजे. कारण आज त्यांना कदाचित ते अपेक्षित असेल की लोक येतील, स्टुडिओवर येतील, तोडमोड करतील, हे करतील आणि मग जी त्यांना प्रसिद्धी पाहिजे ती त्यांना मिळून जाईल. तसं न करता जे कायद्याने खरोखर आपल्याला करता येईल त्याच्याकडे मुख्यमंत्र्यांनी आता लक्ष देऊन मला वाटतं बरोबर. म्हणजे मुख्यमंत्र्यांनी यामध्ये लक्ष द्यावं आणि कायदेशीर कारवाई करावी. मला सुनीलजी तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की इमेज बद्दल काय? कॉमेडियनची एक इमेज असते आणि त्यांचा एक लोकांवरती जो आहे एक प्रचंड मोठा इम्पॅक्ट असतो. ब्रेक नंतर मी तुम्हाला हा प्रश्न विचारणार आहे की कुठेतरी इमेज आता टार्गेट व्हायला लागली की किंवा टार्निश व्हायला लागली का?